नमस्कार मित्रांनो, एक न्यूज खूप जोर धरत आहे ती म्हणजे पुण्याच्या पीएमआरडीएच्या डेव्हलपमेंट प्लॅन बद्दल. राज्य सरकारने पीएमआरडीएचा डेव्हलपमेंट प्लॅन रद्द केलाय. म्हणजेच शहर नियोजनच्या पायाभूत सुविधाच्या विकासावर परिणाम करणाऱ्या एका महत्त्वपूर्ण निर्णयात राज्य सरकारने पीएमआरडीएचा डेव्हलपमेंट प्लॅन अधिकृतपणे रद्द केला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच पुणे मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी पीएमआरडीए ची स्थापना मार्च 2015 मध्ये करण्यात आली होती. याचा उद्देश म्हणजेच नियोजन व विकासावर नियंत्रण ठेवणे, शहराचा वेगवान विकास, पायाभूत सुविधा आणि नियोजनबद्ध विकास हे यामागील प्रमुख हेतू होते. पीएमआरडीए ने 2017-18 मध्ये महानगर प्रदेशासाठी डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्यास सुरुवात केली. म्हणजेच डेव्हलपमेंट प्लॅन संदर्भात इंटेन्शन डिक्लेरेशन क्लिअर केलंय. या योजनेद्वारे लँड यूज रेग्युलेशन, ट्रान्सपोर्टेशन मॅनेजमेंट, बेसिक अमेनिटीज अँड एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन यावर भर देण्यात आला होता. ऑगस्ट 2021 मध्ये ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन प्रसिद्ध करण्यात आला आणि तो पब्लिक पार्टिसिपेशन साठी पब्लिश करण्यात आला. ही योजना पुणे, पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या 7356 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रासाठी प्रस्तावित होती. यामध्ये नवीन टाउनशिप, रिंग रोड, मेट्रो मार्ग आणि इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचा समावेश करण्यात आला होता. या डेव्हलपमेंट प्लॅनवर किंवा ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅनवर पब्लिक ऑब्जेक्शन आणि लीगल इश्यू नुसार जवळपास 60,000 पेक्षा नागरिक, कार्यकर्ते आणि स्थानिक प्रशासनाने आक्षेप नोंदवला होता. त्याचे प्रमुख मुद्दे होते एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन, त्यासोबतच रिव्हर बॉडीज, नेक्स्ट होत आहे स्थानिक स्वराज्य संस्थानाशी समन्वयाचा अभाव आणि लास्ट लँड ॲक्विजिशन. या संपूर्ण हरकती नोंदवल्यानंतर ऑक्टोबर 2022 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने कायदेशीर याचिकांमुळे योजनेची अंमलबजावणी थांबवली होती. महाराष्ट्र सरकारने या योजनेतील त्रुटी तपासून ती अव्यवहार्य असल्याचे घोषित केले व 2 एप्रिल 2025 मध्ये पीएमआरडीएची विकास योजना म्हणजेच डेव्हलपमेंट प्लॅन अधिकृतपणे रद्द करण्यात आली. जनतेच्या सूचना आणि कायदेशीर प्रक्रिया विचारात घेऊन नवीन विकास योजनेची तयारी करण्याचे आदेश देण्यात आले. सरकारने जाहीर केले की सर्व संबंधित पक्षांचा समावेश करून नव्या आराखड्याची निर्मिती केली जाईल. शहरी नियोजन, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन आणि स्थानिक प्रतिनिधी यांचा सहभाग वाढवला जाणार. हा नवीन आराखडा नियोजित शहरी विस्तार, सुयोग्य वाहतूक व्यवस्था आणि शाश्वत पायाभूत सुविधांवर भर देईल. पीएमआरडीएचा विकास आराखडा रद्द करण्याच्या निर्णयामुळे पुण्याच्या शहरी विकासाबद्दल अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. मात्र हा निर्णय अधिक परिष्कृत आणि सर्वसमावेशक विकास धोरण तयार करण्याची संधी देखील देतो. पुढील काही महिने किंवा वर्ष पुण्याच्या शहरी विकासाच्या नव्या दिशा निर्धार केल्या जातील. धन्यवाद.